नमस्कार पब्लिक, डबल एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तर हे ईद आहे ते बघ, हे बघ आथारच आहे ऊसामध्ये. पूर्ण ऊसामध्ये ते बघ आथारच आहे. इकडं ह्या ऊसाला आथरायचं, हे खाल्ल्या ऊसाला आथरायचं आहे ते बघ. इकडं हे रानं नीट करून घेतले आता, कारण पावसाचा त्याचा टाइम आहे. आता सरगी लावायची ना पाऊस आल्यावर. मधात आलता आपलं 2 दिवस आला, नंतर नाही आला काल परदेशी. इकडं ऊस आता एक चांगला पाऊस झाला का मग ऊसाला खत टाकायचं. ते बघ आथरून घेतो सरीकून. ह्या ऊसाला आथरायचं आणि वरल्या ऊसाला बी आथरायचं आहे. तर मी आता इकडं आलेलं आहे वरच्या ऊसाकडं. ईद पाईपलाईन आहे, तर ईद फुटलेलं आहे. तर बापा मग इथे बघ चेक करून पाय म्हणून नाळ्यामधून पाणी येतं की नाही. वरती ज्या नाळ्या आलेल्या आहे का त्या नाळ्यातून पाणी येतं की नाही ते चेक करू म्हणे. आता पहिले हे जोडा लागणार आहे, तुटलेला आहे पाईप. तर हे जोडीलं का मग आता इकडं सरकी लावायची, तर सरकीला बी रान नीट करून घेतलं मग. आणि फुल्या बी पाडून घेतल्या बैलाची पायीना. ऊस जी पाईपलाईन होती ती सारी खालून एका फुटलेली आहे. आता आम्ही वरून पाईप आथरून पाईपलाईन करायला लागलो. म्हणजे पाईपलाईन म्हणजे ऊस थेबक आथरायचं आहे ना, थेबक आथरायसाठी. तर त्याच्यासाठी आता ते सामान ते आणायला जाणार आहे. मग आता आणल्यावर दाखवतो मी तुम्हाला. खालून जे थेबक केलं तर ते सारं कामातून गेलेलं आहे. तर मग आता वरून पाईप ते आथरू, ते त्याच्यावर थेबक ते आथरू. आता ते खाल्लं सारं कामातून गेलेलं आहे, म्हणजे खालून फुटलेलं आहे ते झालेलं आहे. तर मग आता मी जाणार पाईप ते आणतो आता, मग वरतून त्याला आथरू. तर ही ती पाईपलाईन ती आतमधून आपण हे केलेली आहे, म्हणजे बुजलेली. तर ती आतमधून लयच खराब झालेली आहे, फुटलेली आहे. तर आता ही पाईप आथरू आपण इथं एका साईडला असे आथरेले का मग इथं हे अशा नळ्या लावायच्या, मग पाणी चला. इथं येते बघ, हे थेबक हे असं इथं लावायचे. इथं पॉईंट काढलेली इथं लावायचे. हे असं इथं लावलं मग पाणी व्यवस्थित चला. हे आतमधून फुटलेली म्हणून करायची गरज पडली. वारं सुटायला लागलं समजा ऊस. तर हे काही नवीन पाईप आणले इकडच्याला. ते इथं हे अशा तुट्ट्या काढलेल्या आहे, इथून हे अशा आथरायचे. हे तिकडं थेबक आहे, बाया येणार आहे आथरायला. थेबक बाया आल्यावर मग आता समजा बाया आल्यावर मग थेबक आथरायचं. आथरीलं काच याला पकडणी पे मारायची तारीनं, आणि लगेच आपलं पाणी चालू करायचं. काही थोडेफार इकडं बी पाईप इथून बी आहे पाईपलाईन केली, पण इथं काही जागेवर नाही आहे. म्हणजे काही जागेवर नाही दिसत नाही, काही जागेवर दिसते समजा बुडलेले आहे. अशा बाहेर नाही दिसत नाही. हे बघ असं नाही, ह्या अशा नाही दिसत नाही. हे काय बऱ्याच जागेवर आहे तसं, म्हणून आता हे नवीन केलं. हे सारं नवीन आणलं होतं. तर ही इथं जी तुट्टी आहे ना, ही कशी तुटली समजा 10 टायमाला तुटली ती. आज आम्ही काम करीत होतो. काही त्या वर्षा उसाला तर जुने पाईप होते, याला आणले. आता याच्यातले जे लागत ते घ्यायचे, बाकी त्याला वापीत देऊन टाकायचे.
त्यांना म्हणलो होतं आम्ही वापिस देऊन टाकीन म्हणून, उरले का तिथं. हे काम हे आता बसायचं चालू करतो. इकडचं होत आलेलं आता वरती जायचं आहे. ते आथरायचं नंतर बाया येत्या ते लगेच हे बघा आथरी त्यान लगेच त्याला जोडायला तर टाकायचं. पैप ते जोडलेले आहे. तर मी आलो घरी, तर घरी बसलेलो आहे मी. ते बघ आथरायचं होतं. बाया म्हणले आम्ही उद्या येतो ते बघ आथरायला बाया, त्याच्यामुळे आज काही आथरेल नाही, आता उद्याच आथरेल. तर आता ते जुनं ते बघ खराब झालं म्हणून आता नवीन करून ठेवलं आपण ते बघ. आता बाय, भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये.